जैन समाजाचा माफीनामा अशा आशयानं आज विविध वाहिन्यावर एक वृत्त प्रसारित होत आहे. खरं तर जैन समाजामध्ये शांततापूर्व जीवन जगण्याची परंपरा आहे. वर्षभरामध्ये जाणून बुजून किंवा अजाणतेपणे काही चुका घडल्या तर मिच्छामी दुक्कडमच्या स्वरूपात माफी मागण्याची परंपरा आहे. परंतु हे जे वृत्त चालवलेलं आहे ते मालाडच्या एका ट्रस्टनं दिलेलं पत्र आहे. जैन समाजाचा माफीनामा नाही. जैन समाजाने समाज म्हणून असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुळात जैन समाज सर्व समाजाबरोबर एकरूप होऊन राहत असतो. छत्रपती शिवरायांच्या बद्दल आम्हाला तितकाच आदर आहे. छत्रपती शाहूराजांच्या बरोबरही आम्हाला तितकाच आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जैन समाजाला अनेक बाबतीमध्ये प्रोत्साहित केलेलं आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा जैन समाज अत्यंत गुण्यागोविंदानं हजारो वर्षापासून तसा तर महाराष्ट्रात राहतोय आणि या महाराष्ट्राच्या विकासामध्ये जैन समाजाने सर्व समाजांच्या बरोबरीने आपलंही योगदान दिलेलं आहे. अनेक ऐतिहासिक गोष्टी या जैन समाजानं या राज्यामध्ये निर्माण केलेल्या आहेत. पण समाजाने माफीनामा मागितला असं करून समाजाबद्दलचं एक चुकीची माहिती अन्य ठिकाणी प्रसारित केली जाते, ती योग्य नाही. जैन समाजानं असा कोणताही माफीनामा दिलेला नाही. तो मालाडच्या एका विशिष्ट घटनेपुरता एका विशिष्ट ट्रस्टनं दिलेलं पत्र आहे. समाज म्हणून हा निर्णय नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. मुंबईमध्ये जे काही घडलेलं आहे हे अशा प्रकारे पुन्हा घडू नये असं जैन समाजाने भूमिका घेतलेली आहे. जैन समाजाने सौहार्दाचीच भूमिका घेतलेली आहे. सर्व समाजाला एकत्रित ठेवून सर्व समाजाबरोबर गुण्यागोविंदानं राहायची भूमिका घेतली आहे. पण याचा अर्थ असा नाही की जे घडलंच नाही ते आमच्या नावावर कोणीतरी खपवावं. आणि जैन समाजानं असा कुठला माफीनामा दिलेला नाही. आणि ज्यावेळी काही कायदेशीर प्रक्रियेचा प्रश्न येईल तर कायद्याच्या चौकटीत राहून ज्या काही गोष्टी करण्याची गरज असेल जैन समाज त्या नक्की करेल. हा सर्वांच्या माहितीसाठी ही माहिती देत आहे. अशा कुठल्याही प्रकारचा माफीनामा हा जैन समाजाचा माफीनामा म्हणून कुणीही वृत्त प्रसारित करू नये अशी विशेष विनंती आहे. धन्यवाद.